हर घर नल जलजीवन मिशन अंतर्गत हिंगोली जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे कामे सुरू आहेत आणि हे कामे जे आहेत ते आता पूर्णत्वास येत आहेत. मात्र याच कामामध्ये जे आहे ते हिंगोली जिल्ह्यातल्या 5ही तालुक्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आहेत. मात्र कुठंतरी त्या तक्रारीचं निवारण होत नाही. त्यामुळे कुठं आमरण उपोषण, कुठं उपोषण असे आंदोलन जे आहेत आता जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहेत. तसंच मी आता वसमत तालुक्यामध्ये आहे. वसमत तालुक्यातल्या या जिल्हा परिषद ग्राउंडवरती हे आंदोलन सुरू आहे. आपण जर बघितलं तर हे आमरण उपोषण सुरू आहे. मौजे कागबन तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील जलजीवन अंतर्गत झालेल्या बेकायदेशीर कामाची विहीर जी आहे ती रद्द करण्याची मागणी या आंदोलकाकडून करण्यात आली. आपल्यासोबत आंदोलक आहेत. नेमकी काय मागणी आहे प्रमुख, काय मागणी घेऊन तुम्ही आंदोलनात बसलात? आमची एकच मागणी आहे की मौजे कागबन येथे जलजीवन अंतर्गत एक विहीर झाली होती. ते विहिरीचा प्रस्ताव होता गट नंबर 1मध्ये आणि विहीर केली गट नंबर 68मध्ये. आम्ही गेल्या 1 वर्षापासून प्रशासनाला सगळी माहिती दिली. मी स्वतः 2 महिन्यापासून प्रशासनाकडे चक्र मारायलो. मी 30/11ला याच्याबद्दल शिवसाहेबाला एक पत्र दिलं होतं उपोषणाचं. मी उपोषणाला सुद्धा बसलो होतो. जयप्रकाशजी दांडेगावकर मध्यस्थी आले. त्यांनी सांगितले बुवा 15 दिवसात आम्ही कारवाई करून अहवाल देऊ. अहवाल न दिल्यामुळे पुन्हा मी 26/12ला शिवसाहेबाला प्रत्यक्ष भेटून त्यांना पुन्हा मी एक पत्र दिलं त्यांना की मी 8 जानेवारीला 2024ला उपोषणाला बसणार आहे. आज माझ्या कोणतीही तक्रारीची दखल घेतली नाही. मला कोणतं त्यांचं लेखी पत्र आलं नाही आणि कोणी अधिकारी आम्हाला भेटलेसुद्धा नाही. मात्र कुठंतरी ग्रामपंचायतची प्रोसेस असते. ग्रामपंचायतच्या प्रोसेसशिवाय हे सगळे कामं होत नाहीत. काय झाली? ग्रामपंचायतची प्रोसेस झाली असेल ना? काय नाही. जिल्हा परिषदच्या नियम व अटीनुसार ग्रामपंचायतचा ठराव घेऊन दानपत्र करून त्या जागेचं त्याच्यानंतरच विहीर करावं लागते. पण असं न होता विहीर करून झाले पूर्ण 1 वर्ष. विहीर झाल्यानंतर आता काही अधिकारी म्हणजे त्याच्यात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता बेकायदेशीर झालेली विहिरीची आजही रजिस्ट्री करण्याच्या तयारीत आहे. त्याच्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे. तिथं काय मागणी असणार आहे आता समोरची तुमची? मागणी काय नाही साहेब. आम्ही आता इथं उपोषणाला बसणार. इथलं उपोषण उठल्यानंतर आम्ही शिवसाहेबाला एक पत्र देणार आहे. येत्या 26 जानेवारीला मी माझे कार्यकर्ते जिल्हा परिषद कार्यालय येथे जाऊन आम्ही आत्मदहन करू. बस याच्याशिवाय आम्हाला काही निर्णय मिळणार नाही, कुठं न्याय मिळणार नाही आम्हाला. कागबन हे एकच गाव आहे की अनेक काही गावाचं काही कानावर आलं आहे तुमचं? साहेब माझ्याजवळ जवळपास 40 गावच्या तक्रारी आहेत. 40 गावच्या. काही ठिकाणी विहिरी झाल्या, जुन्या टाकेले कनेक्शन मारले, त्याच्यावर त्यांनी पूर्ण पैसे उचलून घेतले. आणि या गावासहित असे खूप गाव आहेत की तिथं अजूनही दानपत्र झालेले नाहीत. कुठलेही दानपत्र झालेले नाहीत. पण यांनी पूर्ण पैसे उचलून घेतले त्याचे. निश्चितच केंद्र आणि राज्य सरकारचं जे आहे ते अजेंडा मोठा आहे. कित्येक वर्षे ही जलजीवन योजना जी आहे ते गरिबांना डोक्यावर पाणी न आणता घरामध्ये नळ देऊन योजना आहे. मात्र ही योजना जी आहे ते भ्रष्ट अधिकारी आणि काही नेतेही यामध्ये सामील झाल्याचं हिंगोली जिल्ह्यामध्ये दिसते. त्यामुळं या जे जलजीवन योजनेची सखोल चौकशी करून जिथं भ्रष्टाचार झाला त्याचा हंडाफोड करण्याची मागणी जी आहे ते जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. याच वसमत येथील कागमनेची जर मागणी येत्या 26 तारखेपर्यंत मागण्या जर पूर्ण झाल्या तर 26 जानेवारीला हे आंदोलक जे आहेत ते हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयासोबत आत्मदहन करणार असल्याचे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.